हाय, मी पूजा. मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. आत्ता माझं जे बाळ आहे ते ना 9वा महिना स्टार्ट झालेला आहे. तर जेव्हापासून तिला 6 मंथ कंप्लीट झालं तेव्हापासून मी तिला हे सॅरेलॅक देते. तर ते सॅरेलॅक कसं बनवतं त्याचे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. त्यासाठी मी काय केलं होतं, एका ह्याच्यामध्ये या ग्लासाच्या मापाने हे पूर्ण ग्लास भरून तांदूळ आणि याच्या हाफ ग्लास भरून डाळ असं स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून ते पूर्ण त्यातलं पाणी काढून त्याला 7 ते 8 तास मस्त सुकवून घेतलं होतं. बघा, मस्त असे डाळ आणि तांदूळसुद्धा सुकले आहेत. आता याच्यामध्ये आपण आपल्या बाळाला जे हेल्दी असतं ते टाकू शकतो. मी फक्त याच्यामध्ये थोडे बदाम घेतलेत आणि मखाना घेतला आहे. फक्त मी याच्यामध्ये एवढंच टाकते सॅरेलॅकमध्ये फक्त. ठीक आहे. जसं आपण काही जण पोहे टाकतात, रवा टाकतात, तर तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार पुढे टाकू शकता. आता मी इथे कढई तापत ठेवली होती. तर कढईमध्ये काय करायचं, पहिले बदाम भाजून घ्यायचेत आपल्याला. बदाम मखाना असे हलके रोस्ट करून घ्यायचेत. फक्त बदाम आणि मखाना याच्यामध्ये मी टाकलेत. आता सर्वात पहिले बदाम. गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे, जास्त फास्ट गॅसवर करायचं नाही, नाहीतर मग ते फक्त वरून जळून जाणार आणि आतमध्ये पूर्ण नरम राहतं ते. म्हणून आता हे बदाम रोस्ट झाले ना. आता मी ह्याला काढून घेते. आता ह्याच्यात मखाना टाकते. मखाना पण तसाच रोस्ट करून घ्यायचा. पण रोस्ट करते. मखाना असं हाताने तोडून बघायचं की हे झालं की नाही, क्रिस्पी झाला की नाही. क्रिस्पी झाला म्हणजे झाला. आता डाळ आणि तांदूळ पण भाजते. याला खूप जास्त वेळ लागतो, कमीत कमी अर्धा तास तुम्ही पकडून चला. पण खूप छान असं गोल्डन व्हायला पाहिजे. तोपर्यंत आपण तांदूळ आणि हे काढायचं नाही. गोल्डन होईपर्यंत आपण याला बारीक गॅसवर भाजत राहायचं आहे. मी भाजून घेते, मग तुम्हाला दाखवते. तर हे बघा, मी असे डाळ आणि तांदूळ असं पूर्ण ड्राय भाजून घेतले व्यवस्थित, छान गोल्डन होईपर्यंत. आणि मखाना आणि बदामसुद्धा आहे याच्यामध्ये. आता ह्याला आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटण करायचं आहे. एकदम बारीक करायची, कारण मग ते मखाना आणि बदामचे छोटे छोटे तुकडे त्याच्यामध्ये राहू शकतात. तर तसं राहायला नाही पाहिजे. तर ह्याच्यासाठी आपण वाटण करून झाल्याच्या नंतर याला एकदा चाळणीने सुद्धा चाळून घेऊया. हे बघा, मी असं डब्यामध्ये असं पॅक करून ठेवलं आहे, खूप बारीक पावडर करून असे. आणि याचं झाकण आहे ना एकदम टाईट लावायचं, म्हणजे याच्यामध्ये हवा नाही घुसली पाहिजे. असं आपल्या बाळासाठी पण तुम्ही एकदा ट्राय करून बघा. खूप पौष्टिक सॅरेलॅक आहे हा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.